हां, मुलांनो, तुम्हालाही खूप सारी गोष्टीची पुस्तकं दिसत असेल. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशची सुद्धा गोष्टीची पुस्तकं आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला एक मराठीमध्ये परंतु इंग्लिशमधली एक जी गोष्ट आहे ती मराठीमध्ये सांगणार आहे, आणि त्या गोष्टीचं नाव आहे सिंड्रेलाची गोष्ट. आता तुम्हाला माहीतच असेल, सिंड्रेला तुम्ही ऐकलंही असेल. सिंड्रेला म्हणजे एक मुलगी आहे, आणि जी खूप म्हणजे तिची मम्मी, तिची आई गेल्यामुळे, तिची आई वारल्यामुळे तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिची आई आहे, ती तिच्याशी अशी अतिशय वाईट वागत असते, जी की तिची स्टेप मदर म्हणजे सावत्र आई आहे. आणि त्या सावत्र आईला 2 मुलीसुद्धा आहेत. अशा परिस्थितीमध्ये थोड्या काळानंतर काय होतं, तिथे त्या शहरामध्ये त्या शहराचा जो राजपुत्र असतो, प्रिन्स, तो तिथे बाहेरून शिकून वगैरे येतो, आणि त्याच्या लग्नाचं चाललेलं असतं. तर सिंड्रेलाच्या बहिणी फार एक्सायटेड असतात की आम्हाला सुद्धा त्या राजपुत्राला भेटायचं आहे. आणि अर्थातच सिंड्रेलासुद्धा त्याच वयाची आहे, त्यामुळे तिलासुद्धा खूप इंटरेस्ट आहे त्याला भेटण्याचा. त्यासाठी म्हणजे त्यांनी जी पार्टी आयोजित केलेली असते राजपुत्राने, त्यामध्ये त्यांनी सगळ्याच मुलींना बोलवलेलं असतं शहरातल्या. कारण त्याचं म्हणणं असतं, मी कुठल्या राजकुमारीबरोबर लग्न करणार नाही, तर मी एका शहरातल्या एखाद्या साधारण मुलीबरोबर लग्न करणार, परंतु त्याच मुलीबरोबर लग्न करण्याची मुलगी मला आवडेल. मग अशा वेळेला राजा डिक्लेअर करतो, म्हणजे सांगतो सगळ्यांना की ठीक आहे, शहरातल्या सगळ्या मुलींना निमंत्रण द्या. त्यामध्ये ज्यावेळेला निमंत्रण हिच्या घरी येतं सिंड्रेलाच्या, त्यावेळेला सिंड्रेलाची आई ते निमंत्रण सिंड्रेलाला वाचू देत नाही, परंतु त्याच्या बहिणींना मात्र एक्साइटमेंट असते ना, त्यामुळे ते तयार होऊन निघून जातात पार्टीसाठी. आता रात्रीच्या 12 वाजता सिंड्रेला अगदी रुसून बसलेली असते, आणि तिला एकदम 12 वाजता नाही, त्याच्या थोडंसं काही त्रास म्हणजे काही तास आधी सिंड्रेला थोडीशी रुसून बसलेली असते की ओ गॉड, माझ्याकडे काहीच नाही आहे, म्हणजे मी खूप गरीब आहे, मला पण प्रिन्सला बघायचं आहे. असं तेवढ्यामध्ये तिथे एक परी येते आणि ती म्हणते, काय झालं सिंड्रेला, तू का उदास आहे? तर ते सिंड्रेला सांगते की मला सुद्धा प्रिन्सला भेटायचं आहे, पण मी कसं जाणार, कारण माझ्याकडे कपडे नाहीत, माझ्याकडे चांगले शूज नाही आहेत, माझ्याकडे गाडी नाही आहे, आणि मी जाणार तरी कशी? मग तेवढ्यात परी काय करते, तिथे एक भोपळा पडलेला असतो, तो भोपळ्यापासून गाडी तयार करते. आणि तिथे ना उंदीर असतात त्या घरामध्ये, त्या उंदरांना घोड्यामध्ये रूपांतर करते. आता गाडी घोडा तर तयार झाला, परंतु सिंड्रेलाचा ड्रेस, मग तेवढ्यात परीराणी काय करते, जादूची कांडी फिरवते आणि सिंड्रेला एक सुंदर ड्रेस देते. आणि तो ड्रेस घातल्यानंतर सिंड्रेला खुश होते, परंतु तिला असं वाटत असं नाही, माझ्याकडे अजून काहीतरी मिसिंग आहे. तर काय मिसिंग आहे, तर पायामधले शूज, जे की मुलींचे फार आवडते असतात. मग तेवढ्यात परीराणी जादू करून पुन्हा तिला त्याच रंगाचे मॅचिंग असे शूज देते. त्यानंतर परंतु ती तिला सांगते की रात्री 12च्या ठोक्यापर्यंत तू रिटर्न यायला हवंस, म्हणजे माघारी यायला हवंस, आणि जर तुला उशीर झाला तर मात्र ही जादू संपून जाईल आणि तू मूळ रूपात येशील. तर सिंड्रेला हो म्हणते आणि निघून जाते. सिंड्रेला खूप आनंदात असते. आणि मग तिथे पार्टी सुरू होते. पार्टी सुरू झाल्यानंतर पाहतात तर काय, प्रिन्स फक्त सिंड्रेलाबरोबरच डान्स करत असतो, कारण सिंड्रेला सगळ्यात सुंदर दिसत असते. अशा वेळेला भरपूर वेळ डान्स करून झाल्यानंतर थोड्याच वेळात 12चा ठोका पडतो. हे पाहून सिंड्रेलाला आठवतं की अरे, परीने तर सांगितलेलं आहे की आपण 12च्या आतपर्यंत यायलाच हवं. मग ती पळत सुटते, आणि पळत सुटत असताना तिचा तो एक जो बूट असतो पायातला, तो ॲक्च्युली काचेचा असतो. तो काचेचा बूट तिथेच पडतो, आणि ही पटकन रथात बसते आणि तिथून निघून घरी येते. घरी आल्यानंतर पुन्हा परी तिथे येते, आणि त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्ववत होतात. परंतु त्या राजकुमाराला तो शूज सापडतो, म्हणजे तो काचेचा बूट असतो तो सापडतो, आणि तो तो घेऊन घरी येतो, म्हणजे स्वतःच्या पॅलेसमध्ये येतो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांना म्हणजे सगळ्या नोकरांना सांगतो, सैनिकांना सांगतो की ही मुलगी कोण होती जी रात्री माझ्याबरोबर डान्स करत होती, आणि मला ती खूप आवडली, मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. आता सगळ्यांची पंचायत होते की अशी मुलगी कशी शोधणार, म्हणजे जिच्या फक्त बूटच आहे आणि तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर तेवढ्यात राजा डिक्लेअर करतो की प्रत्येक सैनिकाने प्रत्येक घरी जायचं, आणि ज्या मुलीचा हा बूट असेल, म्हणजे ज्या मुलीला हा बूट परफेक्ट बसेल, त्या मुलीला माझ्या मुलासाठी तुम्ही घेऊन यायचं, म्हणजे आपण त्यांचं लग्न लावूया. हे ऐकल्यानंतर प्रिन्स अर्थात खुश होतो, कारण त्याला तेच हवं असतं. आता सैनिक जातात प्रत्येकाच्या घरी. सैनिक आता नेमके सिंड्रेलाच्या घरी येतात, परंतु सिंड्रेला अतिशय साध्या कपड्यात, म्हणजे अगदी नोकरानीच्या कपड्यात असते, आणि तिची आई तिच्यावरती खेकसत असते, ओरडत असते की हे काम नीट कर, ते काम नीट कर. आणि तिच्या बहिणी मात्र मस्तपैकी आयटीत बसून आहे ना,
टी व्ही पाहत काहीतरी खात वगैरे असतात. तेवढ्यात ते सैनिक तिथे येतात. त्या सैनिक तिथे आल्यानंतर सिंड्रेलाची आई आहे ना, ती सिंड्रेलाला लपवून ठेवते. कारण का त्यांचं असं मत असतं की शहरातल्या सगळ्याच मुलींना तो शूज घालून दाखवायचा आहे ना. मग तिच्या आई ना तिला लपवून ठेवते आणि त्या दोन्ही बहिणींना ते शूज ट्राय करायला देतात सैनिक. परंतु त्या दोघींनाही तो शूज अजिबात बसत नाही आणि तेवढ्यातनंच सिंड्रेला हळूच वाकून पडद्याआडून बघत असते. तर ते पाहिल्यानंतर ते सैनिक तिच्या आईला विचारतात त्या स्टेप मदरला की हु इज शी, म्हणजे ही कोण आहे. तर ते बोलतात, ती बोलते नाही नाही ती आमची नोकरानी आहे. तर ते म्हणतात नाही नाही, परंतु राजाचा हुकूम आहे की प्रत्येक मुलीला हा शूज घालून बघायलाच सांगितलेला आहे. मग ते तिला बाहेर बोलवतात आणि तिला तो शूज घालायला लावतात. तर तिला तो शूज व्यवस्थित बसतो आणि ती काय करते, तिच्या खिशातून दुसरा शूज काढते. तर हे पाहून त्या सैनिकांना आनंद होतो की आपल्याला ही मुलगी सापडली, जी की कठीण होतं सापडणं. परंतु तिच्या आई आणि तिच्या बहिणी आहेत ना, त्या खूप जलस होतात. कारण का त्यांना राग येत असतो की हां म्हणजे आता ही राजाची सून होणार आणि प्रिन्स तिचा नवरा होणार ह्याच्यासाठी. परंतु सिंड्रेलाला आता काही फरक पडणार नसतो, कारण का तिच्या लाईफमध्ये अतिशय सुंदर मोमेंट तिच्या आयुष्यातला आलेला असतो आणि ती त्या सगळ्या कामातून जाचातून आईच्या त्रासातून ह्याच्यातून ती बाहेर पडणार असते. त्यामुळे ते मग सैनिक तिला घेऊन जातात आणि सैनिक तिकडे घेऊन गेल्यानंतर अर्थातच थाटामाटामध्ये सिंड्रेलाचं आणि त्या प्रिन्सचं लग्न होतं. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि अशाच गोष्टी पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.